अमेरिकेचा दबाव आहे असा मोठा आरोप समाजवादीचे नेते अखिलेश यादव यांनी केलाय। भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत संसदेत यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे अशी मागणी देखील अखिलेश यादव यांनी केली। प्रधानमंत्री जी के साथ जो जर्नलिस्ट गए थे वो पॉलिटिकल जर्नलिस्ट थे, लेकिन जब उनकी कवरेज देख रहे हैं तो वॉर जर्नलिस्ट बन गए। तो वो कैसे लौटेंगे वापस? और फिर हम आत्मनिर्भर की बात कर रहे हैं, हम अमेरिका का ऑर्डर मान रहे हैं, तो हमारी आत्मनिर्भरता और हमारे देश को कोई डिक्टेट कर रहा है कि आपको तेल कितने दिन खरीदना है, कितना ले पाएंगे आप। तो ये कहीं ना कहीं बहस होनी चाहिए, क्योंकि वो परिस्थितियां दूसरी थी, आज परिस्थितियां दूसरी हैं। इसलिए विदेश नीति पर और जिस तरीके से विदेश नीति नीलाम की है सरकार ने, उस पर चर्चा होनी चाहिए। तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आता व्यवसाय उद्योगांना फटका बसलाय। इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्याने राज्य सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्याच्या निर्णयामुळे याचा थेट परिणाम हा कंपन्यांवर आणि उद्योग व्यवसायांवर झालाय। या संदर्भात व्यावसायिकांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये मोठं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर याचा थेट परिणाम जगाच्या आर्थिक संकट आल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने व्यावसायिक जे आहेत लघु उद्योग त्यांच्यावर पण मोठा परिणाम झालेला आहे। 10 ते 15% कंपन्या ह्या व्यावसायिक सिलेंडरवरती चालत असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि या व्यावसायिक सिलेंडर जर पुरवठा बंद झाला तर याचा थेट परिणाम व्यवसायावर तर होणारच, पण त्याच पद्धतीने व्यावसायिक या लघु उद्योगावर जे कामगार काम करत आहेत त्यांच्यावर पण देखील उपासमारीची वेळ येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आज जरी तुम्हाला सिलेंडर मिळत असेल पण उद्याचं काय हा प्रश्न निर्माण होतोय, काय सांगणार? शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की कमर्शियल सिलेंडर जे आहे व्यावसायिक सिलेंडर बंद करून घरगुती सिलेंडरला प्राधान्य देणार आहे, हे नक्कीच बरोबर आहे। पण मग त्या कारणाने व्यावसायिक सिलेंडर जर बंद झाले तर जे आपल्या MIDC मध्ये प्रत्येक शहरामध्ये 10 ते 15% उद्योग जे चालू आहेत ते पूर्णपणे बंद होतील आणि त्यावर जे अवलंबून असलेले लोक आहेत, रोजगार आहेत, तो पूर्णपणे ठप्प होईल। त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। शासनाला काय मागणी आहे? शासनाला आमची मागणी आहे की ही जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून कुठून जिथूनही उपलब्ध होईल तो साठा उपलब्ध करून लोकांना व्यावसायिक सिलेंडर मिळावे, जेणेकरून जे लोक उद्योग आहे ते ठप्प न होता तिथला जो रोजगार आहे तो काम होत राहिलं पाहिजे, बंद पडू नये। सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत आणि व्यवस्थित कसा होईल याकडे शासनाने लक्ष देऊन हा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या व्यावसायिकांकडून लघु उद्योजकांकडून केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।